तुम्ही इथे पाहू शकता या एकाच कुंडीमध्ये मला एवढी खूप सारी अळूची पाने ही मिळालेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल SP किचन गार्डनिंग मध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या अळूच्या पानाच्या चांगल्या वाढीसाठी, पानाचा आकार मोठा होऊन पाने हिरवीगार तजेलदार होण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, त्याचबरोबर या अळूच्या पानांना वाढीसाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या बागेत कुंडीमध्ये आपण अळूचे कंद लावून घरच्या घरीच खूप सारी अळूची पाने ही मिळवू शकतो, तेही एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने। अळूचे कंद हे कुंडीमध्ये लावणे, वाढवणे अतिशय सोपे आहे आणि मुख्य म्हणजे याच्या वाढीसाठी हे जास्त खताची आवश्यकता नसतेच, मात्र लावल्यानंतर त्याची जास्त काळजी देखील ही घ्यावी लागत नाही। आता पावसाळ्यामध्ये तुम्ही अळूचे कंद लावले तर त्याची वाढ ही लवकर होते। अळूचे कंद कुंडीमध्ये कसे लावावे याचा देखील व्हिडिओ मी चॅनेलवरती टाकलेला आहे, तो तर तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। अळूचे कंद जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा सुरुवातीला आपण जर चांगली माती तयार करून त्याच्यामध्ये कंद लावले तर पुढील 2 ते 3 महिने आपल्याला दुसरे कोणतेही खत देण्याची ही आवश्यकता नसते। आणि जेव्हा तुम्ही कंद कुंडीमध्ये लावता तेव्हा कुंडी ही नेहमी पसरट आकाराची घ्यावी, कारण एका कंदापासून खूप सारे कंद तयार होतात आणि आपल्याला भरपूर अशी पाने ही मिळत राहतात। तुम्ही इथे पाहू शकता या कुंडीमध्ये लावलेल्या माझ्या या अळूचे जे कंद आहेत त्याच्या एका कंदामधूनच जवळजवळ 3 ते 4 पाने ही तयार झालेले आहे आणि प्रत्येक पान हे मोठ्या आकाराचे हिरवेगार असे तयार झालेले आहे। पावसाळ्यामध्ये अळूच्या पानाची जी वाढ आहे ती चांगली होते, पाने मोठ्या आकाराची होतात, कारण या पानाच्या वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्त ही खताची आवश्यकता असते आणि आपले हे जे पावसाचे पाणी असते त्याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे पावसाळ्यामध्ये या पानाची वाढ ही चांगली होत असते। अळूच्या पानाच्या वाढीसाठी हा सूर्यप्रकाश जास्ती मिळण्याची गरज नसते, अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढे जरी ऊन मिळाले तरी या पानांना हे पुरेसे होते। मात्र जे पाणी आहे ते या पानांना हे भरपूर द्यावे। कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहील इतपत या अळूच्या कंदांना पाणी मिळणे हे आवश्यक असते। जर भरपूर पाणी तुम्ही दिलेत तरच या पानाची वाढ ही चांगली होते। अळूच्या ह्या एका पानामधून दुसरी पाने तयार होत असतात, त्यामुळे जी मोठी पाने तयार झालेली असतात ती वेळोवेळी काढून टाकावी, म्हणजे दुसरी नवीन पाने आपल्याला मिळत राहतील। अळूची जी पाने आहेत ती कट करताना देखील ही अशा प्रकारे पूर्ण मुळासकट न करता जेथून पान तयार झालेले आहे त्याच्या वरच्या बाजूने अशा प्रकारे हे कट करावे, म्हणजे दुसरे नवीन पान हे तयार होईल। आता अळूच्या पानाच्या वाढीसाठी आपण ज्या खताचा वापर करणार आहोत ते खत म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत हे अळूच्या पानासाठी अतिशय चांगले असे खत आहे, कारण याच्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे याचा वापर जर आपण या अळूच्या पानासाठी केला तर अळूच्या पानाची वाढ ही चांगली होऊन पाने हिरवीगार तजेलदार होण्यासाठी या खताचा चांगला असा हा फायदा होतो। मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर करता तेव्हा शेणखत हे नेहमी जुने व चांगले कुजलेले असेच घ्यावे। त्यानंतर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करताना डाळ व तांदूळ धुतो तेव्हा ते जे धुतलेले पाणी आहे ते फेकून न देता त्याचा देखील तुम्ही वापर हा अळूच्या पानासाठी हा खत म्हणून करू शकता, कारण हे जे पाणी आहे याच्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे आहेत की त्याच्या वापरामुळे आपली जी अळूची पाने आहे ती मोठी होण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होतो। आता आपण हे जे शेणखत घेतलेले आहे त्याचा वापर हा अळूच्या पानांना करण्यापूर्वी या कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची आणि नंतर हे जे खत आहे ते आपल्याला या पानांना द्यायचे आहे। या खताच्या वापरामुळे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच अळूच्या पानाची तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल, पाने हिरवीगार तजेलदार देखील झालेले तुम्हाला दिसून येतील। तर अशा प्रकारे शेणखत, डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते तुम्ही महिन्यातून एकदा जरी या दोन्ही वस्तूंचा वापर तुम्ही अळूच्या पानासाठी केला तर खूप चांगला असा हा फायदा होईल।
तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।